आणि केरळमधून एक महत्त्वाची अपडेट आहे। व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री असतील। काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। रमेश चेन्निथला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल ही तीन नावं चर्चेमध्ये सातत्यानं आघाडीवर होती, पण ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता आणि अखेर निकालाच्या इतके दिवसांनंतर केरळमधल्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलेला आहे। व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री असतील। काँग्रेसने व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। एकीकडे के.सी. वेणुगोपाल यांचं नाव कधी आघाडीवर होतं तर कधी रमेश चेन्निथला यांचं नाव देखील आघाडीवर होतं, पण काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री असतील। Based on all these discussions, it has been decided that Shri V.D. Satishan be appointed as the leader of the CLP. Thank you so much. तरी अधिकृत घोषणा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांचं नाव केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। काँग्रेसकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। केरळचे मुख्यमंत्री कोण असतील याची प्रचंड चर्चा होती, उत्सुकता होती। मुख्यमंत्री केरळचा लवकर ठरत नव्हता, त्यावरून नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसवर टीका केलेली होती आणि अखेर केरळचा मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट झाले। व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री असतील। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, रमेश चेन्निथला, के.सी. वेणुगोपाल यांचं नाव देखील चर्चेत होतं। व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काय कारण आहे? प्रज्ञा, व्ही.डी. सतीशन हे काँग्रेसचे लीडर ऑफ ऑपोजिशन, केरळमधील विरोधी पक्ष नेते होते आणि ते केरळचे नेते आहेत। म्हणजे के.सी. वेणुगोपाल किंवा रमेश चेन्निथला हे जरी केरळमधूनच येत असले तरी सुद्धा ते जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावर राजकारण करण्यामध्ये त्यासह काँग्रेसच्या हायकमांडच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जायचे। परंतु जो ग्राउंड टच आहे तो मॅक्सिमम जास्तीत जास्त व्ही.डी. सतीशन यांचा होता आणि त्यामुळे व्ही.डी. सतीशन यांनाच शेवटी अंतिमतः निवडावं लागणार होतं काँग्रेसला आणि त्यानुसार आता आपण पाहतोय की केरळमध्ये काँग्रेसने व्ही.डी. सतीशन यांची निवड करून एक प्रकारे ज्या नेत्यांनी तिथे प्रत्यक्ष काम केलं केरळमध्ये आणि ज्या नेत्याचा थेट केरळच्या सरकारसोबत संघर्ष राहिला गेले 5 वर्ष, त्या नेत्याची निवड करून एक मेसेजिंग काँग्रेसने दिलेलं आहे। त्याशिवाय जर आपण काल पाहिलं तर के.सी. वेणुगोपाल यांच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर पोस्टरही लावण्यात आले होते। वायनाडमध्ये आम्ही राहुल गांधींना पराभूत करू, जर तुम्ही कोणी बाहेरचा उमेदवार असा वरून आणलेला मुख्यमंत्री लादलात तर, अशा स्वरूपाचे पोस्टर हे केरळमध्ये लागले होते। त्यामुळे के.सी. वेणुगोपाल किंवा रमेश चेन्निथला यांची निवड त्या दृष्टीने खूप अवघड झाली होती काँग्रेसच्या दृष्टीने, कारण काँग्रेसचे ते जरी दरबारी नेते असले तरी सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवरती केरळमध्ये आमदारांमध्ये लोकप्रिय असलेला नेता व्ही.डी. सतीशन होते आणि त्यामुळे आज व्ही.डी. सतीशन यांची निवड काँग्रेसला करावी लागलेली आहे किंवा काँग्रेसने केलेली आहे असं आपण म्हणू शकतो। सोमेश, 4 तारखेला निकाल लागला, आज 14 तारीख आहे, मध्ये किमान 10 दिवस गेलेले आहेत। एवढा वेळ का लागला काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी? प्रज्ञा, कारण काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा खूप जोरदार होती मुख्यमंत्री कोण होणार यासाठी आणि के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला हे दोन्ही नेते आपापल्या बाजूनी सर्व ताकद लावत होते। त्याचवेळी व्ही.डी. सतीशन यांनाही निवडण्या म्हणजे मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होतीच, त्यामुळे त्यांनी देखील आपल्या बाजूने सर्व आमदारांना एकत्र करणं, त्यांना आपलं नाव घ्यायला लावणं आणि या सगळ्या दृष्टीने एक अंतर्गत चढाओढ आणि स्पर्धा काँग्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि या अंतर्गत स्पर्धेतून काँग्रेसला मोठ्या कष्टाने आणि तारेवरची कसरत करत काँग्रेस नेतृत्वाला केरळच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घ्यावा लागलेला आहे, कारण तिन्ही नेते तसे कोणत्या ना कोणत्या अर्थाने ताकदवान आहेत आणि तिन्ही नेते जे स्पर्धेत होते ते तिन्ही नेते प्रचंड महत्वाकांक्षी आणि प्रचंड जिद्दी होते मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आणि त्यानंतर आता काँग्रेसने या अंतर्गत स्पर्धेतून, अंतर्गत चढाओढीतून एक मार्ग काढत व्ही.डी. सतीशन यांची निवड आज केलेली आपल्याला दिसते।
सोमेश, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यावेळी पिनराई विजयन सरकार होतं त्यावेळी व्ही.डी. सतीशन यांची कामगिरी कशी राहिलेली आहे विरोधी पक्षनेते म्हणून, आणि आता मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर काय वेगळे बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात? व्ही.डी. सतीशन यांची तशी केरळच्या विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी पिनारी विजयन यांच्या सरकारच्या विरोधात अनेकदा थेट भूमिका घेतलेली आहे. त्याशिवाय पिनारी विजयन यांचा पक्ष हा इंडिया आघाडीत असणार की नसणार याविषयीच्या सर्व प्रकारच्या संभ्रमावस्थेत सुद्धा केरळमध्ये मात्र एक सातत्यपूर्ण भूमिका काँग्रेसनी सरकार विरोधामध्ये घेतली, ज्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फायदा देखील काँग्रेसला निवडणुकांमध्ये घेता आला आणि व्ही.डी. सतीशन यांनी त्यात महत्वाची भूमिका बजावली होती. जे दिल्लीतील सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.